वळूया पुढल्या बातमीकडे। नागरिकांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा। संपर्क साधल्याशिवाय कुणीही सीमा ओलांडू नये। भारतानं सोमवारी सूचना जारी केलेल्या आहेत। कराडमधल्या हॉटेल धाब्यांवर पुरवठा विभागानं धाड टाकली आहे। बरारी पथकाकडून धाड सत्र सुरू आहे। बरारी पथकाच्या भीतीनं इलेक्ट्रिक शेगडी, चुलीवरच्या जेवणाचा बेत या ठिकाणी उघडकीस आलेला आहे। घरगुती गॅसचा अवैध वापर हा आढळल्यास दंडात्मक कारवाई ही केली जाणार आहे। सोलापूरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम होतोय। सगळ्याच एजन्सी समोर नागरिकांनी गर्दी केलेली आहे। गॅस बुकिंग करताना नागरिकांना प्रचंड अडचणी येत आहेत। गॅस सिलेंडरचे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी आणि त्यांचे प्रतिनिधी त्यांच्यासोबत माझी बैठक आज झाली। सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 94 गॅस एजन्सीज आहेत, त्यांच्यासोबत पण बोलणं झालं। आज सोलापूरमध्ये कुठल्याही प्रकारच्या गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही आहे। माझ्या सर्व सोलापूरच्या नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण पॅनिकमध्ये येऊन घाबरून ॲडव्हान्स बुकिंग करू नका। वर्ध्यामध्ये गॅस सिलेंडरच्या अवैध वापरावर लगाम लागतोय। तालुका स्तरावर दक्षता पथकांची स्थापना आहे। कारवाईला सुद्धा वेग आहे। 28 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। 84,000चा मालही जप्त आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।